नमस्कार सखीनो, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही अशा टिप्स सांगणार आहेत ज्या तुम्ही डेली स्वयंपाक करता करता जरी तुम्ही करून ठेवल्या तरी तुम्हाला आठवड्याभरासाठी किंवा 15 दिवसासाठी जी तुम्ही स्वयंपाकाची तयारी करून ठेवता त्यासाठी जो लागणारा वेळ आहे तो तुमचा वेळ कमी होईल आणि तुम्हाला स्वयंपाकसुद्धा इझिली करता येईल. तर त्यासाठी सगळ्यात आधी म्हणजे आलं लसूण पेस्ट तर आपल्याला प्रत्येक भाजीमध्ये आमटीमध्ये लागतंच. तर इथं मी आलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि जे थोडं आलं आहे ते मी चहासाठी वापरणार आहे ते मी किसून ठेवलेलं आहे आणि जे आल्याचं वरची मी साल काढून ठेवलेली आहे ते मी उन्हात वाळवून त्याची पावडर करून ठेवणार आहे नंतर. तर पहा, ही चहासाठी जी लागणार आहे आठवड्याभरासाठी अद्रक ती मी किसून ठेवलेली आहे. तर लसूण मी आधीच सोलून ठेवले होते भरपूर, तर त्यातले अर्धे मी आलं लसूण पेस्ट यासाठी वापरत आहे. तर ही आलं लसणाची पेस्ट जी आहे ती मला 15 दिवस अगदी आरामात जाते. त्यानंतर इथं मी बनवत आहे वाटण, खोबरं, आलं आणि लसूण याचं, जे आपल्याला आमटीमध्ये किंवा कडधान्याची आमटी असू दे खूप छान होते ग्रेव्ही. तर त्यासाठी मी हे बनवून ठेवत आहे. हे सुद्धा मला 15 दिवस खूप छान जातं. त्यानंतर मसाल्याचा डब्बा जर रिकामा असेल किंवा व्यवस्थित नसेल तर आपला स्वयंपाकसुद्धा व्यवस्थित होणार नाही किंवा होणारच नाही. त्यासाठी वेगळा वेळ न देता आपण काय करायचं, स्वयंपाक करता करता जर काही संपत आला असेल किंवा संपलेलं असेल ते आपण रिफिल करून ठेवायचं आहे. तर इथं मग तिखट, जिरं आणि जे मोहरी आहे ते माझं थोडं अर्धा संपलेलं होतं ते मी काढून ठेवत आहे. तसंच इथं उडीद डाळ जे मला उपीट करण्यासाठी लागतं ते सुद्धा मी फिल करून ठेवत आहे. तर त्यानंतर जे काही डाळी वगैरे आहेत ते सर्व मी रिफिल करून ठेवत आहे. मसाले जे मी सेपरेट ठेवते, अजवाईन वगैरे ते सुद्धा मी रिफिल करून ठेवत आहे. तर इथं सांबार मसालासुद्धा मला आमटी करण्यासाठी लागतो, तर ते सुद्धा मी रिफिल करून ठेवत आहे. असं नाही की पूर्णपणे संपलेलं आहे, पण अर्धं संपलेलं आहे. त्यामुळं त्यासाठी वेगळं आपण आठवड्याची का वाट बघत बसायची. जर आपण काही स्वयंपाक करत असो त्यावेळेला आपल्याला थोडाफार वेळ मिळत असेल तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आपण जर केल्या तर आपला बराच वेळ वाचतो. जेव्हा आपल्याला घाई असेल, आपल्याला वेळ होत असेल स्वयंपाकासाठी, त्यावेळेला ह्या जर गोष्टी अगदी आपल्या जागेवर असतील आणि रिफिल असतील तर आपल्याला आपली कामं झटपटसुद्धा होतात आणि व्यवस्थितसुद्धा होतात. तर साखरेमध्ये नक्की लवंग घालून ठेवत जावं जेणेकरून मुंग्या लागत नाहीत. तर इथं मी चणा डाळ जी आहे ती सुद्धा रिफिल करून ठेवत आहे. त्यानंतर मेन आहे ते चपाती लावण्यासाठीचं पीठ. तर आठवड्याला एकदा मी हा डब्बा धुतेच आणि आत्ता माझं तसं पण संपलेलं होतं पीठ, तर ते सुद्धा मी रिफिल करून ठेवलेलं आहे. तसंच तुम्ही मुलांसाठी काहीतरी खायला करून ठेवायचं असेल तर आठवड्याची का आपण वाट बघायची. जर झटपट काही होत असेल तर तुम्ही स्वयंपाक करता करता सुद्धा करू शकाल. तर इथं मी त्यांच्यासाठी चॉकलेट बनवत आहे, होममेड हेल्दी चॉकलेट. तर इथं मी त्यासाठी 1 कप साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये अर्धा कप कोको पावडर घेतलेली आहे. त्यामध्ये मी बटर जे आहे ते मी मेल्ट करून घातलेलं आहे आणि त्यानंतर मी हे मिक्सी करून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही किती छान झालेलं आहे. तर हे तुम्ही आईस क्यूबचं जे माझ्याकडे ट्रे आहे मी त्यामध्येच रिफिल करत आहे, किंवा तुम्ही चॉकलेटचे मोल्ड्स मिळतात ते सुद्धा तुम्ही त्यामध्ये सुद्धा रिफिल करून ठेवू शकता. मॅक्झिमम 10 ते 15 मिनटं लागतात हे करण्यासाठी. तर तुम्ही हे नक्की करून ठेवा. अगदी होममेड हेल्दी चॉकलेट रेडी होऊन जातात. त्यानंतर आहे तेलाची बाटली. तेल जेव्हा संपतं माझं तळायला मी हे बॉटल जी आहे ती मी धुवून ठेवतेच. प्रत्येक शनिवारी रविवारीच आपलं तेल जे आहे ते संपेल असं नाही ना. जेव्हा आपलं तेल संपते त्यावेळेला ती बॉटल आपण धुवून ठेवायची आणि त्यानंतर तेल जे आहे ते मी रिफिल करून ठेवत आहे. तसंच प्रत्येक वेळेला स्वयंपाक झाल्यानंतर हे जे ऑइलचं कंटेनर आहे ते मी एका ओल्या कपड्यानं पुसून घेते, जेणेकरून जे काही आपण स्वयंपाक करताना थोडाफार ऑइल पडले असेल तर ते सुद्धा त्याचे डाग राहणार नाहीत. असं केल्यानं तुम्हाला जेव्हा घासताना जो वेळ आहे तो सुद्धा कमी लागेल आणि बॉटलसुद्धा स्वच्छ राहील. तसेच चपातीला लावण्यासाठी जे आपण ऑइल वापरतो ते सुद्धा मी ह्यामध्ये भरून ठेवत आहे. हे सुद्धा प्रत्येक आठवड्याला किंवा जेव्हा ह्यामधलं ऑइल संपेल तेव्हा तुम्ही नक्की धुवून ठेवा, स्वच्छ करून ठेवा, कारण आपला हात सारखा ह्याला लागत असतो. ह्यात छोट्या मोठ्या गोष्टी आपण जर स्वच्छ ठेवल्या तर आपलं किचनसुद्धा स्वच्छ राहतं. तसंच तुम्ही दररोज तुम्हाला जे तुम्हाला लागतं स्वयंपाकासाठी असू दे किंवा चहासाठी मसाला वगैरे जे तुम्हाला मेन लागतं ते तुम्ही हँडी ठेवलं तरीसुद्धा तुमचा स्वयंपाक लवकर होतो. त्यामुळं या प्रकारे ऑर्गनाईज करा किचन. जे तुम्हाला सारखं लागतं ते तुम्ही हँडी ठेवू शकाल. तर इथं मी गुळाची पावडर भरून ठेवत आहे. तर ही गुळाची पावडर तर मला लागतेच, कारण
अनिशाला रागीची गंजी खूप आवडते, त्यामुळे जेव्हा मी तिला बनवून देते त्यावेळेला मी गुळाची पावडरच घालते, मी साखर घालत नाही. त्यामुळे हे सुद्धा मी वरच हँडी ठेवलेलं असतं. तर त्याचप्रमाणे जर तुम्ही अगदी पटकन होणार, जर तुम्हाला नाश्ता जर हवा असेल तर तुम्ही तुमच्याकडे गव्हाचं जे पीठ आहे त्यामध्येच तुम्ही एक अर्धा कप किंवा 1 कप इतकं जे रागीचं पीठ आहे ते तुम्ही घालायचं आहे आणि 1 कप बारीक रवा. 1 कप त्याच्यापेक्षा थोडंसं कमी जरी घातलं तरी चालेल. तुमची जी क्वांटिटी आहे गव्हाच्या पिठाची आणि रागीच्या पिठाची त्यावर डिपेंड होतं. तर ह्यामध्येच मी एक अर्धी वाटी एवढी दही घालत आहे आणि त्यानंतर पाणी घालून मिक्स करून ठेवायचं आहे. अगदी 15 मिनटं जरी ठेवलं तरी तुमचं अगदी झटपट हे डोसे जे आहेत ते रेडी होतात. तर सकाळी टिफिनसाठी जर तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही रात्रीसुद्धा बनवून ठेवू शकता किंवा सकाळी लवकर उठून जरी तुम्ही हे बॅटर बनवून ठेवलं तर एक 10 ते 15 मिनटं फक्त याला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. त्यानंतर अगदी छान डोसे होतात ह्याचे. तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करून ठेवल्या तर तुमच्या सकाळी टिफिनसाठी तुम्हाला गडबड होणार नाही किंवा संध्याकाळी स्नॅक्ससाठी सुद्धा तुम्ही हे बनवून देऊ शकता. अगदी हेल्दीसुद्धा असतात. तर पहा, जर तुमच्याकडे पीठ नसेल किंवा तुम्हाला त्याप्रमाणे बनवायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट रागीसुद्धा भिजत घालू शकता. आपण नॉर्मल इडली डोशासाठी जसं भिजवतो तसंच रागी जी आहे ती आपण भिजवायची आहे आणि उडीद डाळ भिजवायची आहे आणि त्यानंतर आपण हे ग्राइंड करून ठेवायचं आहे नाईटला. तर पहा किती छान फर्मेंटेड झालेलं आहे हे पीठ, अगदी छान फुगलेलं आहे, अगदी क्रिस्पी छान ह्याचा डोसा तयार होतं. जर तुम्ही पीठ भिजवून जर हे झटपट करणार असाल तरीसुद्धा हे छान होतं आणि जर तुम्ही रागी भिजवून ठेवून जर करणार असाल तरीसुद्धा खूप छान होतं हे डोसे. अगदी न चुकणारी नो फेल रेसिपी हे तुम्ही नक्की करून पहा हे. त्यानंतर आहे खोबरं. तर मी शक्यतो खोबरं हे किसून ठेवतेच, कारण आपल्याला चटणीसाठी तर लागतंच. तसंच जर वाटण जर खाली झालं आपलं संपलं तर पुन्हा आपल्याला वाटण बनवण्यासाठी सुद्धा खोबरं हे लागतंच. त्यामुळे जेव्हा वेळ मिळतो त्यावेळेला खोबरं किसून ठेवायचं आहे. तर इथं माझ्याकडे जे ग्राइंडर आहे त्यामध्येच हे कोकोनट ग्रेटरसुद्धा त्यांनी दिलेलं आहे, त्यामुळं हे तर मला खूपच इझी झालेलं आहे. तर मी हे करून ठेवते जेणेकरून मला पोह्यांवरती आपल्याला वरती जर घालायचं असेल खोबरं तर ते सुद्धा रेडी असतं किंवा चटणी बनवण्यासाठी जर लागत असेल तर ते सुद्धा रेडी असतं आणि वाटण बनवायचं असेल किंवा कुठलंही दुसरी रेसिपी बनवायचं असेल तरीसुद्धा खोबरं हे रेडी आपलं फ्रीजमध्ये असतं. तर ह्या टिप्स होत्या, तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशाच नवीन टिप्ससोबत. धन्यवाद.